नजुबाई गावित यांनी आदोर ही जी आदिवासींच्या जीवनासंदर्भात लिहिलेली साहित्यकृती आहे। या साहित्यकृतीतील पहिलाच भाग जो आहे मानमोडी, त्याच्या संदर्भात आपण काही कथानक बघत होतो। पांडा किंवा पांडू जो आहे त्याचा मुलगा जो आहे तो आट्या, त्याचबरोबर त्याचा बाप असेल, त्याची आई असेल, अनेक लोक या पाड्यावरचे मृत्युमुखी पडतायत। मानमोडी सारखा रोग येतो आणि मरतायत। देवीचं व्रत केलं तरीही मरतायत। अंग धुवून लोक आरत्या करतायत देवीच्या नावानं, तरीही जे मरतायत लोक ते मान मोडूनच का मरतात असा प्रश्न त्यांना पडतो। पुरी जंगलात जाऊन पायर, पिपर, उंबर आणून पोरं जगू लागल्या, ते बी बंद होऊन चाललं। ते लवण बी जंगलातच आहेत। तो कसूर कशा काय वेचतील पोरी? सगळे आपापल्या घरी गेले। वण्याने उंबराचं थोडं पीठ होतं त्याचा घाटा केला। उंबर वाळवायचे, त्याचं पीठ करायचं, तेच पाण्यात टाकून उकळायचं, तेच खायचं। शिमगी, ही सगळी नाव आहेत आदिवासींची। शिमगीला दिला आणि त्याने खाल्ला। तो विचार करत बसला। शिमगी त्याला म्हणाली, निजून घे र, काय बसला, कोंबडा आरून राहिला, आता उजेड पडेल। निजग तू, सकाळी काय खाऊ त्याची नाही चिंता, कसूर वेचायला जावं तर शिपावडे पक्के हाणतात। बघा, हे इंग्रजांचे जे शिपाई आहेत ते मात्र मारतात म्हणे, शेतात काही कसूर वेचायला जाऊन आणलं तर। कसं काय जायचं जंगलात, आता मरायची पाळी आली आमच्यावर। इतके दिवस कसे मजेत काढले, जुना नवा कसूर घरात पडून राहायचा। उंबराची भाकर खातो का पायर पिपरची, अशा कोठ्या भरून ठेवायचो आम्ही सगळे आदिवासी। जंगलात जाऊन आदिवासी सगळे हे रानमेवा आणायचे, कणगी बरोबर ठेवायचे। पण आता मात्र जंगलामध्ये जायचं झालं की हे जे इंग्रज आहेत त्यांचे जे शिपाई ते मात्र जाऊ देत, ते मारतात। डिप्या काठी टेकत पांड्याकडे आला आणि विचारलं, काय रे पांड्या, निघाला काटा? म्हणजे आबकारी कर जे आहे, आबकारी जे खातंय त्याचे अनेक अधिकारी, त्यातले शिपाई हे सगळे त्यांना मारतायत, जोडतायत, तिकडे जाऊ देत नाही जंगलामध्ये। त्यांना वाटतं हे झाडं तोडतायत, लाकडं तोडतायत, जंगलाला पेटवतील, हे अशा काही गोष्टींमुळे। मग डिप्या काठी टेकत पांड्याकडे आला आणि त्यानं विचारलं डिप्यानं, तुझा काटा निघाला कर पांडवा? तो पांडू रडायला लागला। डिप्याने त्याच्या पाय हातात धरला, बांधलेली तंबाखू काडीनं कोरून जमिनीवर त्यानं झटकली आणि दाबून धरला। तसा काटा सरकन बाहेर आला आणि डिप्याने काटा पांड्याच्या हातात दिला। पांड्या रडतानाच हसायला लागला। काका, आता सुधारलो मी, गणपतनं आम्ही सेलाबाईच्या जत्रेला जाऊ, आट्याची आयस पहा, काकानं काटा काढला, कसा ढवळा सपय। तो पांड्या सांगू लागला, माझा काटा काकानं काढला, गणपत आणि आम्ही सेलाबाईच्या यात्रेला जाऊ असं म्हणलो। त्याचा मुलगा जो आट्या आहे ना, त्याची आई, तो तसं म्हणतो, आट्याची आई, आट्याची आयस पहा, काटा काढला, काकानं काटा काढला। म्हणून तू रात्रंदिवस रडून काढले, त्या फिंद्र्याला बी सांगून दे पाहून चालायला, मामा हे शिपावडे कशासाठी आले? त्या आट्या बी जंगलात जातो, त्यालाही सांग जपून चालायला। हे शिपावडे कशासाठी आले असतील? ते शिपाई आले आबकारी खात्याचे। बाबी, आबकारी सरकार आहे, आता आबकारी लोक सगळीकडे पाठवले आहेत, जंगल राखायला, दारू धरायला, चोर पकडायला। बघा, हे आदिवासींचे काही लोक दारू पाडायचे, मोहाची वगैरे, आणि हे सगळं धरायला ते लोक येत असायचे। आम्ही बरा महू भुईत बुजून दिला, तो सांगतो।
आम्ही सगळा महू जो का नाही, मवाची फुलं ती सगळी भुईत बुजून दिलेली. कसा काय बावी भुईत बुजला? अरे मामा, आट्या सांगतो, आया मोहबी काढून घेऊन जायचं सांगतात ते शिपावडे, ते मोहबी घेऊन जातात. म्हणून आम्ही घरात कंबर एवढा खड्डा खणून त्यात कोठ्या ठेवल्या आणि भुई लिपून दिली. पांड्या, पोऱ्या पक्का हुशार दिसतो रे तुझा. पांडवा म्हणतो, काका तो त्यांच्या मनानच करतो. आवंद बी त्या वावरातला चारा एकट्यानेच कापला. यावर्षी त्या आट्यानं वावरातला चारा कापला आणि भाड्याचं गाडं करून सामोड्याला विकून आला. सामोडा नावाच्या ठिकाणी जाऊन तो विकून आला तो गवत. पांड्या बरं वाईट वावर घेऊन दिले तर पोऱ्या चारा तरी विकतो. त्याला आवंद माझ्याकडे दे, आऊत लावून वावर पेरून घ्या. बघा, तो त्या पांडोबाला म्हणतो की हे बघ, तू माझ्याकडं पोराला पाठव, त्याला मी यावर्षी शेतकऱ्याला शिकवीन, त्याला एक बैल देईन आणि तू माझ्याकडे त्याला पाठव. असं त्यानं सांगितल्यानंतर तो आता पुन्हा तो म्हणतो, बघा खरंच रे काका, तो वावर घेऊन दिलं, पण बैल नाही तर काय करू खेती. पांड्या, काय करतो मग, जायचं की नाही सांग. काका मी सकाळी बाजाराला जाईन, बिजूला लुगडं चोळी आणीन, मग परवा जाऊ. किती दूर आहे रे काका? अरे काही नाही, तापी उतरून सांगतात लोक, जवळच आहे, जातीत त्याच्या मागे जायचं. पांड्या सकाळी उठून पिंपळनेरला भिका शिंप्याच्या दुकानावर गेला. त्याने 4-5 लुगडी त्याच्या पुढे टाकली. त्यातला हिरव्या कलरचं लुगडं पटलं. भिका म्हणाला, ते घेतो, भारी आहे, त्यात नुसते चांदीचे तार आहेत, त्याची किंमत 5 रुपये. त्याने 8 आण्याचा खण घेतला आणि पैसे मोजून दिले. पाणी पिऊन तो गणपतकडे गेला. तो खड्यावर कुळीद रगडत असल्याचं ढिप्याने सांगितलं. काका कोणत्या दिवशी जायचं ते सांगून दे, मी शिदा भाकरी तयार करून घेऊ देवीला. अरे भाकरीचं काय काम, मकी भुजून दळून घ्या. तिच्या पाया पडलं का परत फिरायचं, तोपर्यंत फराळ पुरला पाहिजे. घरी येईपर्यंत तिखट मीठ वरजलं पाहिजे. तिखट मीठ काहीच खायचं नाही घरी येईपर्यंत. आमचा कुळीद सकाळी निघून जाईल, परवा जाऊ, सांग बायकोला. मग आट्या जंगलातून येताच पांड्याला म्हणाला, आबा सकाळपासून मी नाही जाणार जंगलात. तो आट्या म्हणजे पांडूचा मुलगा, तो त्याला बोलताना आबा म्हणतो. मी बी येईन सेलाबाईच्या जत्रेला. बघा, तो पांडू म्हणतो मी बी येईन, पांडूचा मुलगा तो आट्या. दुसऱ्या दिवशी तलाठी ढिप्याच्या घरी आला. तो ढिप्याला म्हणाला, कारभारी, 1 साली जमिनी कोणी घेतल्या आहेत ते सांग, त्यांना अजून शेत चारा आला आहे. बघा, तो कारभारी न गावचा ढिप्या, तो म्हातारा. त्या ढिप्याला बोलवलं. ढिप्या आणि सांगितलं की यावर्षी शेतकरी कोण घेतल्या त्याचा सारा भरायचा राहिलाय. साहेब, मी तर मागच्या महिन्यात पैसे भरले. किती भरले? 3 वावराचे 15 रुपये भरले. मग तो म्हणतो, कारभारी, त्या तुम्ही विकत घेतल्या त्याचे पैसे भरले. आता जमा आली आहे 1 नंबर शेताचा 1.25 रुपया, दुसऱ्या शेताचे 12 आणे, तिसऱ्या शेताचा 1.5 रुपया. जमा भरली नाही तर शेत लिलावात निघतील, हे भरावं लागेल अजून. गणपत, जा त्या पांड्याला बोलवून आण. पटवारी आला, सांग पैसे घेऊन यायला सांग. तो जो पटवारी की नाही, तो कारभारी असलेला ढिप्या, तो म्हणतो, जाय गणपतला बोलवून आण आणि त्याला सांग पटवारी आलाय म्हणून. पांड्या गणपत बरोबर आला. तेव्हा तलाठी रेकॉर्ड चाळत बसला होता. त्याने विचारलं, पांड्या रेशम कोण आहे? पांड्या रेशमा कोण आहे? दादा मी आहे, जंगलात गेलो होतो, आताच आलो. जंगलात कशासाठी गेला होता? दादा मी जंगलाचं बिगारी काम करतो. किती पगार आहे? पगार काय नाही देत बघा, माझा आबा बी जंगलातच राहायचा. मग तुम्ही कसे जगता? दादा आता आबकारी लोक आले, कोणी जंगलात जात नाही. आमच्या घरी काय खातो? पायर, पिपर, उंबर आम्ही खातो. मग जमीन कशा करता घेतली? दादा 1 पोरे आहे, त्याला काम पडेल. मग काढना पैसे, जमीन काय फुकट भेटते का? दादा माझ्यापाशी तर पैसा काय नाही हो,
मग वावर लिलावात काढू का सांग. मग पांड्याने ढिप्याजवळ जाऊन विचारलं, किती पैसे सांगतो रे काका. त्या खालच्या बेन वावरापैकी एकाचा 1.25 रुपया, 2 वावरापैकी एकाचा 1.25 रुपया, एकाचा 12 आणा आणि माझ्या घरापाशी त्याचा 1.5 रुपया सांगतो. धर काका, खुरडून खुरडून आणले. किती भरतात मोजून पहा. तो गणपत बघतो, तो काय, अरे हे तर बेनच रुपये आहे, 2च रुपये, आणखी 1.5 रुपया. काका तू भरून दे, आट्याला आवत्या राख, देईल फेडून तो. काका तू दे तेवढे 1.5 रुपये. आता मी माझा मुलगा आट्या आहे का नाही, त्याला तुझ्या आवतावर पाठवीन, घे फेडून रोजंदारीनं. अरे मलाही भरावे लागतील बेन वावराचे. गावात जा, कोणापासून उसने आण. पांड्या गावात फिरून रिकामाच आला. ढिप्या त्याला म्हणाला, मरू दे, जा घरी. पांड्या गेल्यावर ढिप्याने पांड्याची जमा भरली. तलाठी घोड्यावर निघून गेला. दुसऱ्या दिवशी पांड्या ढिप्याकडे गेला तेव्हा तो खाटेवर झोपला होता. पांड्याने विचारलं, काका केव्हा जायचं र. पांड्या, मला तर रात्रीपासून जरा आला, जरा म्हणजे ताप आलाय. तुम्हाला जायचं तर जा. बघा, काका म्हणतो की मला ताप आलाय, मी काही जात नाही. पांड्यानं गणपतला सांगितलं, गणपत काकाने सांगितलं र सेलाबाईच्या जत्रेला जायला, रात्रीच बिडार आवरून ठेव. कोंबडा आवरला, म्हणजे कोंबडा आरवला सकाळी सकाळी. पांड्या गणपतला बोलवायला गेला. ढिप्या मोठ्याने कणत होता. गणपत व पांड्याने बैलगाडी झुपली. बिजू बिडार घेऊन आली. सुनता बिजू म्हणाली, बिजूबाया धर माझं बिडार, मी पोऱ्याला घेऊन येते. त्यांना सावर पाडा लागला. पांड्याने गणपतला इशारा दिला, अंधारी रात आहे, गणपत बागच हाकल. नाही रे बाबा, हा मावळ्या बैल पुढेच जातो, त्याला उडून धर, तो गोप्या लहान पडतो. गणपतनं आंबाड्या नदीच्या काठावर मावळ्या बैलाची शेल जोरात ओढली. तसा तो त्याचा पाय घसरून पडला. गणपत पुढे पाण्यात फेकला गेला. त्याच्यावरून पांड्या, बिजू, सुनता, गणपतच्या तोंडाला दगड लागून रक्त वाहू लागलं. त्याने तसंच उठून मळ्यात मावळ्याचा दोर ओढला. दुसऱ्या बैलाचा, मावळ्याचा होता तो जोरात हंबरला. बिजूला बैलगाडीची ठोस छातीवर लागली. ती छाती दाबत उठली. सुनता मूल छातीवर धरून तशीच पडली. तिच्या डोक्याला लागलेल्या दगडाच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागलं. पांड्या गणपतला म्हणाला, तो बैल राहू दे र गणपत, त्या तुझ्या बायकोला उठव, अजून उठून आण तिला. सुनताला उशिरा शुद्ध आली. ती चरपडत उठली आणि ओरडली, माझा पोऱ्या द्या, कुठे टाकला. तिच्या काळ्या केसातून वाहणारं रक्त हिरव्या चोळीवर उघळलं. गुडघ्याला दगडाचा निळा गार वळ उमटला. सूर्याची किरणं फुटली. सकाळ झाली. मावळ्या तडफड करू लागला. मुलगा सुनताच्या जवळ देऊन गणपत मावळ्याजवळ गेला आणि त्याची शेपटी धरून उठू लागला. मावळ्याचा पाय भुईला लागत नव्हता. मामाचा जो बैल आहे त्या बैलाचा मावळ्या त्याला म्हणतात. गणपतने हात पायाखाली घातला तर तो त्याच्या जखमेत गेला. मावळ्या चमकून 3 पायावर उभा राहिला. गणपतने रक्ताचा लथपथ हात पांड्याला दाखवला आणि म्हणाला, आता कसं करायचं बाबा, बैलाचा पाय फऱ्यापासून फाटला आहे, तो कसा चालेल. मग गणपत तो म्हणतो, गणपत मी गावात जातो, याला गोविंदा भावडकडे शालकाकडे ठेवून येतो आणि जयराम डोशाचा बैल मागून आणतो. जयराम डोशाचा, जयराम म्हाताऱ्याचा बैल आणतो. पांड्या मावळ्याला घेऊन गोविंदाकडे गेला आणि त्याला हकीकत सांगून जयराम डोशाचा काळा बैल आणून त्याला आणला. गणपत गाडं झुपल्यावर जयरामच्या बैलाने सारखी धाव काढली. बिजू, सुनता, आया, आबा अशा कणू लागल्या. गणपतने शेल पांड्याजवळ देत म्हटलं, धर रे बाबा, तूच हाकल, मला नाही गाठत या बैल. शेल म्हणजे कासरा. गुंजाळगाव जवळ येऊ लागलं तसं तिवडी झाड्यावरून टिडिडी करून आवरडली. तिवडी म्हणजे टिवटिवी, टिटवी जी असते ना ती. गणपत घाबरून म्हणाला, बाबा का बरं तिवडी ओरडते रे? काय कोण जाणे काय झालं बिलं तर तिला तांगाडून मारीन आणि भुजूनच खाईन त्या टिवटीवीला. असं तो म्हणतो तोच गाडी खड्ड्यात गेली
आणि एकचा कचकन मोडलं. गणपत पांड्याला म्हणाला, पाहिलं बाबा, म्हणून तर ती तेवढी तिडतिडत होती. गणपत म्हणाला, चला आता घरी. काहीतरी झालं म्हणून तर असं होऊ लागलं. आपल्याला पुढे जाऊ दे ना. काहीतरी आपल्या घरी झालंय. गाडं बरं वाईट ठोकून काकाच्या भावाकडे ठेवून दे. ते दोघं बैलगाडी घेऊन गावात गेले. रस्त्यात भेटलेल्या माणसाला त्याने डिप्याच्या भावाचा पत्ता विचारला. तो म्हणाला, त्याचं नाव सुपडे आहे, घरीच असेल, पण गावात 2 माणसं मेली. 2 माणसं मेली. सुपड्याच्या घरी त्याच्या मुलीनं सांगितलं. तो गावात माणसं मेली तिथं गेला. त्याला सांग, तुझ्या भावाची पोरं गाडं ठेवून गेलेत म्हणून. गाडं ठेवून ते बैल घेऊन आले. जयरामचा काळा बैल परत करून ते आपापल्या घरी गेले. गणपत आणि सुनता घरात गेले तेव्हा त्यांना वाटलं डिप्या झोपला असेल. बराच वेळ वाट पाहून गणपतने बाहेर येऊन हाक मारली, आबा उठ र, आम्ही वाटेतच फिरून आलो. गणपतचा बाप म्हणजे डिप्या. त्याने हलवून पाहिलं थंडगार. मुलाला सुनताकडे देऊन तो पांड्याकडे धावला. तो जेवायला बसला होता. ये र गणपत भाकर खायला. त्याबरोबर गणपतच्या डोळ्यातून धारा सुटल्या. हुंदकी देत तो म्हणाला, आबा काय नाही उठत, बोलत बी नाही. पांड्यानं थळी सरकावली. जेवायला घेतलेलं ताट बाजूला केलं आणि पांड्याबरोबर तो पांड्या निघून गेला त्या गणपाबरोबर. डिप्याचं तोंड उघडून पाहून तो गणपतला म्हणाला, हात टाकून गेला आपणाला. गणपत चल तयारी कर, दुसरं बी कोणी येणार नाही, बांध काढवान, खळ्यापाशीच बुजून येऊ. काढवान ते असं त्याच्यावर लाकडं टाकून पुन्हा बांधायचं, माणसाला त्याच्यावरून घेऊन जायचं पुरायला. माणसं किड्यांसारखी मरत. बिजू मागून आली. सुनता डोकं ठोकून रडत होती. तिला बिजू म्हणाली, असं करायसाठी र मामा आम्हाला जत्रेला पाठवलं तू. गावातले लोक मरणाच्या धाकाने घरात बसून सामसूम होते. गणपत व पांड्या यांनी डिप्याला कडवानावर भरून खळ्याजवळ पुरलं. नदीवर जाऊन आंघोळ केली. वाळूत भात, मकी, मिरची, तूर, शेंगा यांचं शेत केलं. ते करावं लागतं मेल्यानंतर. त्यात ती धान्य पेरून शेती केली. मग त्यात पाणी टाकत म्हणाले, आबा काका शेती पिकेल तेव्हा पोट भरून खा आणि आमच्या करता बी घर बांधून ठेव. बघा, तुम्ही स्वर्गात जाता, ही शेती तिथं आता जाणार. ती करा शेती चांगली तुम्ही आता, पोट भरून खा आणि आम्ही मरू ना तेव्हा आमच्यासाठी बी छोटंसं घर तुमच्या सोबत वर बांधून ठेवा. ते घरी परतल्यावर सुनता बिजू नदीकडे निघाल्या. सुनताने खोळ बांधून त्यात भात, मिरची, शेंगा घेतल्या आणि नदीपर्यंत उभी धावाड धरून टाकत गेल्या. त्यांनी आंघोळ केली आणि वाळूत शेत करून त्यांनी धान्य पेरलं. त्यांनी असंच केलं. मामा ही शेती पिकेल तेव्हा तो खा, आम्हाला बी ठेव, पाणी पी, असं त्यांनी सांगितलं. मग परत आल्या तेव्हा पांड्या गणपतला सांगत होता, गणपत रांधून खा, नाही तर बसाल रडत. पांड्या व बिजू घरी आल्यावर आट्या जंगलातून घरी आला. त्याला डिप्या मेल्याचं कळल्यावर तो म्हणाला, आया आता नाही जात जंगलात, मला जरा आला आहे, ताप आला. आट्या जेवण करून जंगलात गेला. पांड्या, घोंगडी हे सगळे लोक आहेत ना इथलची, पुन्हा पुन्हा मरतायत, सतत मरतायत. पुन्हा दुसऱ्या दिवस उजाडतो. पांड्यानं बिजूला हाक मारली, आट्याची आहेस, उठ, मला आग पेटवून दे. तिने आग पेटवली, त्याला हाक मारली. तो कणत म्हणाला, मला उठवत नाही. तिने त्याला धरून चुलीजवळ आणलं. त्यानं शेक घेतला. तिकडे पांडवा शेक घेतोय तोवर त्या गणपतकडे जाऊन तो बिजू आणि आट्या हे दोघे गेले आणि आता तो पांडू काहीच बोलत नाही, म्हणतोय काका आबा टाकून गेला. पुन्हा सुनता गोट्यात झाडत होती. तिने जवळ येऊन विचारलं, आणि तुझ्या डोळ्यात आसू का? त्याने तिला हळूच सांगितलं. म्हणाला, दे काहीतरी बांधून, मी जातो आट्याबरोबर. तिने भात, शेंगा, मिरची असं बांधून दिलं. तसंच त्याने केलं. तो पांडू बी मेला. गावात अनेक लोक मरू लागली. मग आट्यानं काढवण बांधलं, कांबळ अंतरली. पांडाला त्याच्यावर झोपवलं, दोरीनं बांधलं, घेऊन गेले पुरायला. आट्यानं ते स्मशानभूमीत काढवण नेलं. ते सगळे अंत्यविधी केला. मागे जसं केलं तसंच शेत केलं. त्या मातीमध्ये तिथं छोटंसं म्हणाले, जा आता निवांत तुम्ही खा
आणि आमच्यासाठी घर बांधून ठेवा वर स्वर्गामध्ये. पुन्हा ते काढवण घेऊन घरी आले. आट्यानं गणपतला विचारलं, काही खाय प्यायला आणू का रे? राहू दे घरात, काय असेल तर उरकव. हाकलं काढवण. दिवस चालला. काका मसनात घेऊन जायचं का रे? नाही आबाजवळ. तितक्यात घरी आले. घरी येऊन बघतायत तर काय, त्या पांडवाची पत्नी म्हणजे आट्याची आई देखील मरून गेली. तिलाही पुन्हा नेऊन घालतात. पुन्हा काढवण परत येतात. आता हे सगळं तितक्यात गणपतला एकच मुलगा होता. त्याला लहानपणापासून माती खायची सवय लागली. त्याचं पोट मोठं वाढलं. तो एक दिवशी मेला. आणि मग गणपत आणि त्याची पत्नी म्हणतात, आट्या आता जाऊ दे, तू आमचाच मुलगा म्हणून आमच्या जवळ राह. आता तुलाही मायबाप नाहीत आणि आम्हालाही पोरगा नाही. आणि मग गणपत आणि आट्या हे आता एका ठिकाणी राहू लागले. गणपत बैल घेऊन घरी आला तेव्हा आट्या खळ्यावर गेला होता. बैल बांधताना त्याला सुनताचा रडण्याचा आवाज आला. घरात जाऊन तो तिच्यावर खेकसला. काय झालं? केव्हाची रडून राहिली. लोकांनी गाव जसं सुनं करून टाकलं. जगण्या माती खाऊन मेला होता त्या गणपतचा. मानमोडीच्या अशा ह्या रोगानं जवळजवळ 2-2.5 महिने माणसं मरून जात होती. घाई गर्दीत गणपतने खळ्यावरची रगडणी थांबवली होती. कारण माणसं गावात 2.5 महिने मरत होती ह्या मानमोडीच्या रोगानं. आणि इथं मानमोडी ही कथानक हे एक भाग जो आहे ना या साहित्यकृतीमधला, हा इथं संपतो बघा. याच्यानंतरचा जो भाग आहे पुढचा, त्या भागाचं नाव आहे खांब. आणि तो भाग मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक आहे.